दोघांसाठी सुद्धा खूप छान अप्रतिम. आणि आपण श्री बंडू शेट्टी यांना प्रभावीपणे बोलते केले आणि आम्हा साऱ्यांना चित्तथरारक प्रवासाचा एक साक्षीदार केले. असो, आता सत्र आहे प्रश्नोत्तरांचे. आजच्या मुलाखतीच्या अनुषंगाने कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते श्री देठे आणि एकताताई यांना विचारू शकतात. कोणाला विचारायचं? हा, आमचे काका रेडी आहेतच. येते खाली येते, एक मिनिट. नमस्कार. 1961-62 दरम्यान चंद्रपुरात एक झंकार ऑर्केस्ट्रा होता. तुम्हाला कल्पना असेल? नाही, झंकार ऑर्केस्ट्रा होता आणि त्यांनी बरेच कार्यक्रम दिले. त्या कार्यक्रमामध्ये आमच्या नेहरू विद्यालयाचे मधुकरराव रामटेके हे वायलिन वाजवायचे. त्याच्यानंतर मिलन चौकाच्या जवळ जे मित्रमंडळ होते त्यांनी यंगस्टार स्थापन केलं होतं. त्याच्याबद्दल काही सांगता येईल का? यंगस्टार ते कलाकार त्यांच्यासारखे आमच्यासारखे शौकीन होते. सुरुवातीला 5-8 जणांनुसार त्यांनी एक ऑर्केस्ट्रा तयार केला. त्याच्यामध्ये मोहन टंडन होते, प्रकाश कक्कड होते, सतीश बोरावर होता, रमेश शनीचंद होते. त्यांचे तर ऑर्गन प्लेअर नव्हतं, म्हणजे अकॉर्डियन प्लेअर नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी किशोर तळवळकरांना त्यांना बोलवलं होतं. आणि हे सर्व छान कलाकार होते, सुंदर कलाकार होते यंगस्टरचे. मोहन हजारेंच्या ऑर्केस्ट्रा कधी तुम्ही उपस्थित राहिलात का? मोहन हजार माझ्या नंतर. तुमच्या नंतर नाही, माझ्या आठवणीप्रमाणे 60-61 नाही, 60-61 कारण मी स्वतः ऐकलेलं आहे. ते ऑर्केस्ट्रात होते. ते कव्वालीमध्ये बेंजो वाजवायला जायचे. ते आणखी कोणाला काय? हा, बंडूजी, आपण आणि एकताने दोघांनी खूप सुंदर प्रश्न विचारले, खूप सुंदर उत्तरं दिली. मला असा प्रश्न विचारायचा होता की ऑर्केस्ट्रा हा त्या काळातला आणि या काळातला तुम्हाला काय फरक जाणवतो? फरक जुन्या काळातला जो ऑर्केस्ट्रा असतो तो ऑर्केस्ट्रा वाटतो, या काळातला ऑर्केस्ट्रा वाटत नाही. या काळाने ते काय म्हणजे युट्यूबवरून ते माध्यमातून कार्यक्रम पाहत असाल तिथं प्रत्येकाने दोनच असते. नवीन गाणी देताना मी अद्यापर्यंत पाहिलेला नाही, त्या एखाद्या व्हिडिओ पाहिलेला नाही. जे काही येतात ते पुराण दोनच गाणी येतात. आणखी कोणाला प्रश्न विचारायचे? हॅलो साहेब, आधी 15-20 वर्षाच्या आधी ते ऑर्केस्ट्रा येत होते. ओपी सिंग येत होता, महेश कुमार पाटील, इक्बाल दरबार, मी पुष्कळ ऑर्केस्ट्रा पाहिलेला आहे, मला आवड आहे. पण आता या 15 वर्षामध्ये ऑर्केस्ट्राबद्दल जी आवड होती आता ती नाही राहिली. बघता त्याला कारण बघा सांगितलं संगीताबद्दल ते आवड राहिलेली नाही. त्यावेळेस टीव्ही वगैरे माध्यम उपलब्ध नव्हते मनोरंजनाचे. आता ते उपलब्ध आहे. त्याचे प्रेक्षक 20 होतात, 3 रुपये तिकीट काढून त्या टाईममध्ये पाहायला जातो. महेश कुमार आणि म्युझिकल मेलोडी, म्युझिकल म्हणजे हा प्राध्यापक सुभाषचंद्र कुलकर्णी यांच्या संदर्भात होता. आणि महेश कुमार जाणीवीर म्हणून होते. ते यांच्या ऑर्केस्ट्रामधून, महेश कुमारच्या ऑर्केस्ट्रामधून ऑर्केस्ट्रेशन स्टेजवर प्रेझेंटेशन कसं द्यायचं हे मी महेश कुमारच्या ऑर्केस्ट्रामधून शिकलो. आणि गाण्याचं प्रेझेंटेशन, गाण्याचं सिलेक्शन हे कसं द्यायचं हे मी म्युझिकल मेलोडीच्या माध्यमातून शिकलो. गाण्याचं सेटिंग कसं करायचं, गाणे कसे निवडायचे, लोकांना कसे आवडते. आणि त्याच्यामध्ये दरम्यान एक प्रमिला दातांचा एक ग्रुप होत होतो. तिथे एक फ्लूट बनवतो त्या ग्रुपमध्ये.
तो इतका सुंदर फ्लूट होता तर लोक त्या फ्लूटवर ऑर्केस्ट्रा पाहायला जातात त्यावेळेस. हे भरलं जाता काय चांगला कलाकार होता प्रश्नच नाही, पण त्या फ्लूटवाल्याने त्याच्यापेक्षा जास्त तरी फ्लूटवाले होत. आता ते आज ते वाटत कमी झाले, फ्लूट नाही, सेक्सोफोन नाही, ट्रम्पेट नाही, काहीच नाही. तर त्याच्यामुळे जो ग्रुप मोठा दिसायचा तो छोटा दिसायला लागला. अजूनही प्रियदर्शनी इंदिरा हॉलमध्ये स्नॅकच्या तर्फे जे कार्यक्रम होता तर ते अजूनही हाऊसफुल होतात बरं का. म्हणजे लोकांची आवड आहे, जे लोकांना हिंदी गाणी सुमधुर गाणी आवडतात बरं का. नाही नाही, मी ते म्हणत नाही, कार्यक्रम त्यांचे कार्यक्रम चाललेच असतात आणि ते बोलवतातही तसेच कलाकार बोलवतात आणि त्यांचा परिवार आहे तो ठरलेला परिवार, त्याच्या शीट सुद्धा रिझर्व्हरांचा सर्व होतो. पण स्नेहांकिता तर पहिलीच जर आपण काय लक्षात घेतला तर स्नेहांकिता चंद्रपुराचे कलाकार तयार करणं एक फॅक्टरी असं सारखं होतं त्यावेळेस. आज ते नाहीये, आज ते तयार कलाकार करत नाही, आज तयार कलाकार आणतात आणि लोकांना सांगतात. त्यावेळी जयंतराव मिळून असताना काय होतं, ते तयार कलाकार करतात, त्यांना पूर्ण तयार करतात, फायनल पर्यंत गेल्यानंतर मग काहीतरी गेस्ट असं म्हणून ते बाहेरला बोलवायचे, त्याच्यासोबत त्यांना गायण्याची संधी द्यायची. दोन्ही स्नेहांकितमध्ये हा फरक आहे. तेव्हा कलाकार घडवले जात होते, आता घडवलेले कलाकार असतात. फरक हा तैयार कार्ड मिळतात खरं. आपको अभिनंदन, आपका कंपेयरिंग एंकरिंग बहुत अच्छा लगा, शुद्ध मराठी में आपने बोला. सर आपसे एक प्रश्न है कि ऑर्केस्ट्रा हम लोग जब देखने जाते हैं या पेश करते हैं तब इंस्ट्रूमेंट, गायक या दर्शक, इसमें से कौन सा महत्वपूर्ण अंग होता है? नहीं, तो आप कितने भी अच्छे कलाकार हो गए, लोग ही तुमको साइंस करते, मतलब इंस्ट्रूमेंट सभी इंस्ट्रूमेंट सुर में लगने के बाद उसको आपने लास्ट लाइन तक पहुंचाना, ते साऊंड किती बनेगा. नाही, पण मला असं वाटतं जेव्हा बंडूजी देखील इथे गायला लागलेले होते, इन्स्ट्रुमेंट होतं का कोणतं नाही, म्हणून विचारलं मी या तिघांपैकी कोणतं महत्वपूर्ण आहे, दर्शक आहे, इनके जैसे अगर सिंगर नाही महत्वाचं आहे. पण आवाज जर पोहोचवतो तर साऊंड पोहोचवतो. तुमचा साऊंड खरं तर किती चांगला कार्यक्रम बसा. जैसा कहते हैं कि बच्चों में कोई एक बच्चा हमको बहुत पसंद आता है, तो वैसे आपको इंस्ट्रूमेंट में कौन सा इंस्ट्रूमेंट ज्यादा पसंद आता है? मेरे को अकॉर्डिंग पसंद है सबसे ज्यादा, बहुत स्वीट लगता है. साथ में लाना चाहिए था. वो जमाना गया था, तो अकॉर्डिंग नहीं रहता था. अतिशय सुंदर प्रश्न विचारला होता सरांनी. तुम्ही सगळ्यात तुमचं अभिनंदन की तुमच्या ऑर्केस्ट्राला 50 वर्ष पूर्ण झाले, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. हॅलो, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा की तुमच्या ऑर्केस्ट्राला 50 वर्ष झाले. तुम्ही आता मुलाखत घेताना आणि ऐकताचं पण अभिनंदन, ऐकताना अतिशय सुंदर असं प्रश्न मुलाखत घेतली. तर सर मला एक प्रश्न विचारावंसं वाटतं की तुम्ही जे बोलताना म्हटलं की मी गाणे म्हणत होतो पण त्यानंतर मी परीक्षा पास झालो, तर तुम्ही गाणं चांगलं म्हणत होते म्हणून ऑर्केस्ट्रात तुम्ही सुरुवात केली, पण तुम्हाला का बरं असं वाटलं की आपण परीक्षा द्यायला पाहिजे आणि त्या परीक्षेचा तुमच्या ऑर्केस्ट्रामध्ये किंवा तुमच्या गाण्यामध्ये काय फायदा झाला? नाही, गाण्यामध्ये मी गाणे म्हणत होतो पण मला वाटतं मी कुठं कमी आहे, माझ्यामध्ये किती कमीपणा जाणवतो. तो कमीपणा मी घालवण्यासाठी मी संगीताकडे, क्लासिकल संगीताकडे शिकलो, त्याच्यात विचार झालं. असं नाही की मी सोडून दिलं. 13ला मी रिटायर झाला आणि 14ला जॉईन झालं संगीत क्षेत्र क्लासिकल. म्हणजे तुम्ही आजच्या या युवा पिढीला, म्हणजे जे आज कराओकेमध्ये जे गात आहे त्यांना तुम्ही आज काय सांगाल की तुम्हाला जर कराओकेमध्ये जर गायन करायचं असेल, गाणं म्हणायचं असेल, सादरीकरण करायचं असेल तर तुम्ही परीक्षा द्यायला पाहिजे त्याच्या सोबतीला, असं तुम्ही ऍडवाइस आज करू इच्छिता? मी तर असं म्हणून कराओके सिंगर्स जे काही जे असेल त्यांनी स्वतःचे स्वर पक्के करावे. गाणं सोडून तर नव्हते, लहान मुलांचे स्वर पक्के करावे, मग करावं त्याच्या बरोबर म्हणा.
स्वर पक्के परफेक्शन आहे 100%. तुमचे स्वर पक्के नसत ते कॅसेट तर आपल्या पद्धतीनेच व्हायचे, ज्या पद्धतीने रेकॉर्डिंग त्याच पद्धतीने, पण त्याच्यासोबत तुमचा आवाज आहे तसंच झाला पाहिजे तर ते गाणं आणखी उठवते. इतर कलाकार आहे ते खूप छान करतात. थँक्यू सर. बंडूजींसाठी प्रश्न आहे. जसं म्हटलं जातं की कवी हा जन्मावा लागतो, त्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतं का की गायक हा देखील जन्मावा लागतो, त्याने जन्म घ्यावा लागतो, किंवा त्याची उपप्रश्न असेल, 2 प्रश्न परत, की एखाद्या व्यक्तीने त्याच्या वयाच्या ठराविक टप्प्यावर ठरवलं की मलाही एक चांगला गायक व्हायचं आहे, तर तो साधनेने उपासनेने होऊ शकतो का? निश्चितच होऊ शकतो. ही आई वडिलांची इच्छा पाहिजे मुलांना आपण शिकवावं का. वयाच्या 13-14व्या पर्यंत आवाज तयार होऊ शकतो. 14व्या वर्षापासून 18 ते 19 पर्यंत हा एका विशिष्ट मार्गावर जातो ना, तिथून मग एकदा मार्ग बनला तो नेहमीपर्यंत कायम राहतो. आता आमच्यामध्ये तो मार्ग नव्हता, पण गॉड गिफ्टेड म्हणा तर सुरुवातीपासून ते स्वर आपल्या गाणं बेसूर झालं का नाही झालं का, पुष्कळशा कलाकाराला असा बोर्ड लावतात, म्हणजे बेसूर झाला का त्यांनाच माहीत पडते मी इथं बेसूर झालं, इथं बोर्ड लावलं बरोबर त्यांना माहीत.